पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियजनो, आम्ही परमेश्वराच्या कृपेनं जिवंत आहोत. आम्ही परमेश्वराच्या कृपेनं आम्ही समोर जात आहोत. परमेश्वराच्या कृपेनं आमचं सगळं काही नीट नेटकं होत आहे. कधी कधी आम्ही बिमार आहोत, कधी कधी आम्हाला संकट आहे, कधी कधी आम्हाला दुःख येते. हे सर्व गोष्ट वेगळी, परंतु त्याच्यापेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही अजून जिवंत आहोत. आम्ही चांगले आहोत, आम्ही विश्वासामध्ये आहोत, किंवा आमच्या जवळ सर्व काही आहे. देवाने आम्हाला सर्व काही दिलेलं आहे. कोणी कोणी विश्वास ठेवतात, कोणी कोणी विश्वास ठेवत नाही. जे देवाच्या विरोधामध्ये आहेत, जे देवावर विश्वास ठेवत नाही, तरी ह्या सर्व लोकांना देवाची कृपाच वाचवत आहे. देवाच्या कृपेशिवाय एकही मनुष्य जिवंत राहू शकत नाही. देवाची कृपा, देवाने आमच्या कृपा केलेली आहे. फार मोठी कृपा. म्हणजे देवाने जेव्हा आम्ही पाप केलो, आमच्या आई वडिलांनी पाप केलं, पापात पडले, तेव्हाच आम्ही मरणाच्या योग्य झालो होतो. आम्ही मरणामध्ये गेलो होतो, जीवनाच्या लायकीचे नव्हतो. आम्हाला जीवन जगण्याची आमची लायकी नव्हती आणि आम्हाला अधिकार नव्हता. परंतु देवाच्या कृपेनं आम्हाला त्या पापातून बाहेर काढलेला आहे. पित्या परमेश्वराने आपल्या पुत्राला आमच्याकडे पाठवून त्याच्या रक्ताने आमचे तारण केलेले आहे. आम्ही योहानाचे पहिले पत्र अध्याय 1:7 मध्ये वाचतो, येशूच्या रक्ताद्वारे आम्हाला पाप मुक्ती मिळालेली आहे. आम्ही यशाचा ग्रंथ अध्याय 53:5 मध्ये वाचतो, त्याच्या शरीरावर झालेल्या घावाने आम्ही रोगमुक्त झालेला आहोत. त्याच्या रक्ताने आम्ही शुद्ध झालेला आहोत. त्याला झालेल्या पीडेने आम्ही बंधनमुक्त झालेला. प्रियजनो, ही देवाची कृपा आहे. आम्ही करंथीकरास दुसरे पत्र अध्याय 12:9 मध्ये आम्ही वाचतो, प्रभू परमेश्वर म्हणत आहे, माझी कृपा तुला पुरी आहे. होय प्रभू, हे प्रिय जन हो, आम्हाला माहित आहे की मनुष्य दुर्बळ आहे, पापी आहे, जगण्याच्या लायकीचा नाही. परंतु परमेश्वर स्वतः आम्हाला आपल्या पुत्राद्वारे वाचवत आहे. जेव्हा प्रभू येशू ह्या पृथ्वीवर होता, तेव्हा त्यांनी पुष्कळ लोकांना बिमारातून बरं केले, मृतांना सुद्धा वाचवले, त्यांनी मृताला जिवंत केले. आम्हाला माहित आहे, लाजर मरण पावला होता, मरण पावला, त्याला कबरेत ठेवलं होतं, त्याची जिंदगी संपली होती, त्याला आता ह्या पृथ्वीवर जीवन नव्हतं. परंतु जेव्हा त्याच्या बहिणीने त्याच्याकडे विनंती केली, प्रभूने त्याच्यावर कृपा केली आणि तो जीवनामध्ये वापस आला. जेव्हा पेत्र पाण्यामध्ये डुबत होता, जेव्हा येशू पाण्यावरून चालत चालत शिष्याकडे येत होता, तेव्हा येशूने पेत्राने म्हटलं, प्रभू, जर तुम्ही आहात तर मला तुमच्याकडे याची आज्ञा करा. तो पेत्र येशूकडे पाहत चालू लागला आणि तो पाण्यावर चालू लागला आणि चालत चालत आला. परंतु जेव्हा तो येशूवरची त्याची नजर हटली, दूर गेली आणि तो इकडे तिकडे पाहू लागला, तेव्हा तो बुडू लागला आणि तेव्हा येशूने त्याला पकडून उचलला. प्रियजनो, आम्ही अशा प्रकारे पुष्कळदा आमचा विश्वास डगमगला, आम्ही विश्वासापासून दूर गेलो, आम्ही स्वतःच्या बळाईवर जीवन जगणं सुरू केलो किंवा आमच्या मेहनतीवर जगणं सुरू केलो. अशा पुष्कळ वेळ आम्ही पापात पडलो आणि देवापासून दूर गेलो, तरी परमेश्वराने आमचा त्याग नाही केला. अजूनही आम्ही जिवंत आहोत आणि आम्हाला परमेश्वराची हीच वाणी आहे, हाच संदेश आहे की तुम्ही येशूवर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा. जो कोणी पित्या परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास ठेवतो, प्रभू येशू जिवंत परमेश्वराचा पुत्र आहे असं कबूल करतो, त्याच्या सोबत परमेश्वर आहे. म्हणजेच त्याला प्रभूची कृपा मिळाली आहे आणि आम्हा सर्वावर प्रभूने कृपा केलेली आहे आणि त्याच्या कृपेनं आम्ही जीवन जगत आहोत. आम्ही रोमकरास अध्याय 6:23 मध्ये वाचतो, आम्ही तो वाचतो, पापाचे वेतन मरण आहे, परंतु प्रभू येशूची कृपा, परमेश्वराची कृपा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये
अनंत जीवन आहे. त्याच्यानं हो, आपण विश्वास ठेवूया, प्रभूला स्वीकार करूया, प्रभूच्या कृपेला आपण स्वीकार करूया, प्रभूच्या कृपेवर जीवन जगण्याचा प्रयत्न करूया आणि जे पापमय जीवन आहे आपण सोडून एक सत्याच्या जीवनाला स्वीकार करूया, येशूला अनुसरण करूया आणि अनंत जीवनाकडे वाटचाल करूया.